आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी आहे राजधानी दिल्लीमधून। उद्धव ठाकरे आता दिल्लीमध्ये दाखल झाल्यात आणि थोड्याच वेळात जंतर मंतरवर ते आंदोलकांची भेट घेणार असल्याची माहिती मिळते। शरद पवार त्याचबरोबर राहुल गांधी यांच्यानंतर आता उद्धव ठाकरे ही दिल्लीमध्ये आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। रामराजे शिंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रामराजे, उद्धव ठाकरे आता दिल्लीत पोहोचलेत आणि आजच ते जंतर मंतरवर जातील असा अंदाज आहे। बिलकुल, उद्धव ठाकरे आता थोड्या वेळापूर्वी दिल्ली एअरपोर्टवर पोहोचले आणि त्यानंतर ते जंतर मंतरकडे निघालेले आहेत। साधारणतः आता 5 ते 10 मिनिटाच्या आत उद्धव ठाकरे हे जंतर मंतरवर येणार असल्याची माहिती मिळते। त्यांच्यासोबत 4 त्यांचे सर्व खासदार आहेत। अनिल देसाई, संजय राऊत आणि अरविंद सावंत हे त्यांच्यासोबत आहेत आणि थोड्याच वेळामध्ये इथे अभिजित दीपके यांना भेटण्यासाठी आणि त्याचबरोबर या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ते येणार असल्याची माहिती मिळते। आता ते एअरपोर्टवर उतरले आणि एअरपोर्टवर उतरल्यानंतर थेट ते आंदोलनाच्या ठिकाणी येत आहेत आणि त्यानंतर उद्याचा त्यांचा कार्यक्रम म्हणजे की उद्या सकाळी 10:30 वाजता उद्धव ठाकरे हे पत्रकार परिषद घेणार आहेत आणि आतापर्यंत या सगळ्या जे घटनाक्रम झालेला आहे त्याचबरोबर कालचा जो हिंसाचार झालेला आहे तर त्या संदर्भामध्ये या पत्रकार परिषदेमध्ये महत्त्वाचे मुद्दे मांडण्याची शक्यता आहे। मात्र आता माहिती मिळते की थोड्याच वेळामध्ये ते इथे येणार आणि इथे आल्यानंतर इथे भाषण सुद्धा करणार आहेत सर्व युवकांच्या समोर आणि त्याचबरोबर इथे या भाषणामध्ये नेमके उद्धव ठाकरे कोणते मुद्दे मांडणार ते पाहावं लागणार आहे। त्याचबरोबर टार्गेट कोणाला करणार, धर्मेंद्र प्रधान यांना करणार टार्गेट का अमित शहा यांना करणार का पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टार्गेट करणार। त्यामुळं उद्धव ठाकरे यांचा आजच्या भाषणामध्ये नेमकं टार्गेट कोण आहे ते सुद्धा स्पष्टपणे दिसून येईल। नक्कीच रामराजे, ज्यावेळी जंतर मंतरवर उद्धव ठाकरे पोहोचतील त्यावेळी पुन्हा एकदा आम्ही तुमच्याकडे येऊ। धन्यवाद या माहितीसाठी।